शिर्डीमधून एक ब्रेकिंग बातमी। शिर्डीतील जमीन गैरव्यवहारातील आरोपींची आज पोलीस कोठडी संपणार आहे। आणखी पोलीस कोठडी मिळावी, शिर्डी पोलीस न्यायालयाकडे या संदर्भात मागणी करणार आहेत। तर आज या आरोपींना कोर्टामध्ये हजर केले जाईल आणि या आरोपींची पोलीस कोठडी वाढवून मिळावी अशी मागणी आज कोर्टामध्ये पोलीस करतील। आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। शिर्डीतील गाजत असलेल्या जमीन गैरव्यवहारातील शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 2 आरोपींची आज पोलीस कोठडी संपणार आहे आणि त्यांना दुपारी राहता येथील न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। या दोन्ही आरोपींकडून धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासामध्ये समोर आलेली आहे आणि त्यातून राहता पोलीस ठाण्यात देखील एका व्यावसायिकानं गुन्हा देखील दाखल केलेला आहे। आज काही वेळातच दुपारी या दोनही आरोपींना शिर्डी पोलीस हे न्यायालयामध्ये हजर करणार आहे। या दोनही आरोपींकडून धक्कादायक खुलासे समोर आल्याची माहिती समोर आलेली आहे आणि त्यामुळे या दोघांची पोलीस कोठडी वाढवावी अशी मागणी देखील शिर्डी पोलीस न्यायालयाकडे करणार आहेत। या प्रकरणामध्ये समता आणि जगदंबा पतसंस्थांमधील तब्बल 132 खात्यांचा मुद्दा पुढे आला आहे। या सर्व खात्यांमध्ये अशोक खरात हा नॉमिनी असल्याचं देखील उघड झालं। मात्र या खातेदारांची चौकशी केली असता अनेकांनी धक्कादायक माहिती दिली। आम्ही कधीही पतसंस्थेत खाते उघडले नाही, तसेच या खात्याबाबत आम्हाला कोणतीही माहिती नाही असे संबंधित खातेदारांनी पोलिसांना चौकशी दरम्यान सांगितलं। त्यामुळे बनावट खाते उघडून कोट्यवधी रुपयाचा व्यवहार झाल्याचा संशय अधिक तीव्र झाला। काय काय घडामोड होती हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र काही वेळातच राहता न्यायालयामध्ये या दोनही आरोपींना शिर्डी पोलीस हजर करणार आहेत आणि त्यांना वाढीव कोठडी मिळावी, आणखी आम्हाला तपास करायचा आहे, आणखी खातेदारांची चौकशी बाकी आहे। यामध्ये आणखी काही या संपूर्ण प्रकरणामध्ये आणखी कुणावर गुन्हा दाखल होतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आता दुपारी न्यायालय पोलीस कोठडी देणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कुणाल जमदाडे, झी 24 तास, शिर्डी, अहिल्यानगर।